अनेक दाम्पत्याच्या जीवनामध्ये बघा आयुष्यात एकच प्रार्थना असते, मला एक संतान सुख प्राप्त व्हावे. डॉक्टर, औषधे, उपचार हे सर्व करूनही जेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, काही उत्तर मिळत नाही, तेव्हा श्रद्धा आपल्याला ईश्वराकडे घेऊन जात असते. म्हणजे बघा आपण खूप भावनिक व्याकुळ होतो आणि एक साकडं कुठंतरी ईश्वराकडे घालावं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुत्रदा एकादशीपासून सुरू होणारी 41 दिवसांची अतिशय अशी प्रभावी सेवा, उपासना जी अनेक भक्तांच्या जीवनामध्ये संतान सुख घेऊन आलेली आहे. अनेक भक्तांना याचा खूप अनुभव आलेला आहे. अशी प्रभावी सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहा, ही सेवा म्हणजे हा उपाय अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धा, संयम आणि सातत्याची साधना आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. म्हणजे एकही तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील किंवा या सेवेबद्दल जे काही नियम आहेत ते तुम्ही चुकू नये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील व्हिडिओ पाहिल्यानंतर, जर तुम्हाला आणखी काही प्रश्न सतावत असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 30 डिसेंबरला पुत्रदा एकादशी आलेली आहे. आता पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी अत्यंत पुण्यदायी एकादशी मानली जाते. खूप महत्त्वाची ही एकादशी आहे. या दिवशी केलेली सेवा थेट संतान योग जागृत करत असते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. विशेषतः बघा, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण या दिवशी सुरू केल्यास सेवेचा प्रभाव अधिक पटीने वाढत असतो. आता आपण सगळे स्वामी भक्त जर महाराजांची तर सेवा करतोच, पण बघा अशा विशेष दिवशी सुद्धा जर आपण महाराजांची सेवा आणखी आपण नामस्मरण जर चालू केलं तर ही सेवेचा जो काही आपण ही सेवा करणार आहोत तर त्या सेवेचा प्रभाव अधिक पटीने वाढत असतो. आता आपल्याला जेव्हा सेवा चालू करायची आहे तर आपण काय पूर्वतयारी करू शकतो, तर बघा ही जी काही पूजा आहे तर ती पती पत्नी दोघांनी मिळून करायची असते. पण बघा काही वेळेस असं होतं की पती म्हणजे तुमचे मिस्टर लांब राहत असतात, कुणी मिलिटरीमध्ये असेल किंवा काही कारणास्तव ते घराच्या बाहेर असतील किंवा काही कामानिमित्त असतील. तर अशा वेळेस तुम्हाला जर शक्यच होत नाहीये दोघांनी एकत्र पूजा करणं, तर ही पूजा एकाने जरी चालू केली तरी सुद्धा चालतं. पण प्रयत्न असा करा की बघा ही पूजा जोडीनेच करायची असते. म्हणजे पती पत्नी दोघांनी मिळून ही पूजा करायची असते. ती अतिशय उत्तम मानली जाते. पण जर पर्याय नसेल, जर काही अडचणीच असतील तर अशा वेळेस तुम्हाला शक्य नसेल तर एकाने केली तरी सुद्धा चालेल. आता बघा, पुत्रदा एकादशीच्या दिवशीच आपल्याला ही पूजा चालू करायची असते. तर सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपण या सेवेचा प्रारंभ करायला पाहिजे. आता बघा, ही सेवा करताना आपल्याला खूप काही सकाळी तयारी करायची असते. तर म्हणजे जेव्हा आपण काही संकल्पयुक्त सेवा चालू करत असतो तर त्या दिवशी अर्थातच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठणं अतिशय उत्तम मानलं जातं. पण बघा किमान तुम्ही सूर्योदयाच्या आधी एक अर्धा तास 1 तास तरी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ, शक्यतो या दिवशी तुम्ही पांढऱ्या किंवा फिकट असे पिवळ्या रंगाची कपडे तुम्ही नक्कीच परिधान करू शकता, म्हणजे करायचे आहेत. कारण बघा भगवान विष्णूंना, आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा समर्पित असतो आणि आपण भगवान विष्णूंची सेवा करत आहोत. तर या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र जर धारण केली, परिधान केली तर ती अतिशय चांगली राहील. घरात शांत जागी बघा, तुम्हाला जिथे ही सेवा चालू करताना तुम्ही तुमच्या देवघरासमोर जरी चालू केली, म्हणजे एक पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर तुम्हाला अशी एक सेपरेट जागा असेल, एखादी रूम असेल, तर एखाद्या शांत जागी तुम्ही या पूजेची स्थापना सुद्धा करू शकता. आता या सेवा चालू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे. एक नारळ आणि खडीसाखर ही महाराजांना अर्पण करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना शरण जायचं आहे आणि मी म्हणजे तुमचे स्वतःचे नाव, माझे पती पत्नी म्हणजे तुमचं दोघांचंही तुम्ही नाव सांगा. आपल्या चरणी ही 41 दिवसांची सेवा अर्पण करत आहोत आणि आम्हाला संतान सुख प्रदान करावे किंवा संतान सुख प्राप्त व्हावे म्हणून
आमच्या आयुष्यात मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद भरावा म्हणून ही आमच्याकडून श्रद्धेने आणि नियमाने ही सेवा पूर्ण हो, अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला या पूजेची मांडणीही करायची आहे. आता आपल्याला या पूजेसाठी बाळकृष्णांची मूर्ती लागेल, त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा फोटोसुद्धा लागेल. म्हणजे आपण जिथे पूजा मांडणी करू तर त्या तिथे स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा फोटो असू द्या. आणि मेन म्हणजे आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती लागेल. त्याचबरोबर आपण जी महादेवांच्या पिंडीवर जी गळती ठेवतो तर ती सुद्धा आपल्याला लागेल. भरपूर असं पाणी लागेल. भरपूर म्हणजे एक मोठा तांब्याचा जो काही तांब्या आहे तर तो आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि त्या गळतीमध्ये जशी आपली सेवा पुढे चालू होईल तर त्या पद्धतीने जसं पाणी त्यातलं कमी होईल तर आपल्याला थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करण्यासाठी एक भरलेला तांब्यासुद्धा लागेल. तांब्याचा तांब्या घ्या, गळती घ्या, बाळकृष्णांची मूर्ती घ्या, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले घ्या, त्याचबरोबर धूप, अगरबत्ती, एक तुपाचा दिवा, असं तुम्हाला हे साहित्य एकत्रित हे करायचं आहे. बघा, या पूजेमध्ये तुम्ही आदल्या दिवशीच तुम्हाला एक तुळशीसुद्धा तुम्ही तोडून ठेवा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या पूजेची तयारी करायची आहे. आता बघा, ती गळती आणि पाणी हे कशासाठी, तर बघा त्याचं जे काही सेवा केल्यानंतरचं जे काही तीर्थ असतं तर ते म्हणजे पूजा करणाऱ्या त्या दोघा पती पत्नी जे काही दाम्पत्य बसलेलं आहे तर त्यांना ते घ्यायचं असतं. आता बघा यामध्ये काय नियम आहेत, तर ही सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद करावा लागेल. धूम्रपान जे काही जर पुरुष मंडळी कुणी करत असतील तर त्यांना सुद्धा ते बंद करावे लागेल. त्याचबरोबर म्हणजे हे तुम्हाला नियम पाळायचेच आहेत आणि हे नियम पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता सेवेला बसताना महिलांनी साडी जर घातली तर अतिशय उत्तम. पण जर तुम्ही ड्रेसवर सुद्धा जर ओढणी डोक्यावर ठेवून जर सेवा चालू केली तरी सुद्धा चालेल. पण बघा, शक्यतो जर साडी घालता आली तर शक्यतो साडी घालायची आहे. आता त्यानंतर बघा, ही 41 दिवसांची जी काही सेवा आहे तर त्या सेवा चालू असताना कुणाशीही वादविवाद करायचे नाही. आपल्याला 41 दिवस अगदी सात्विक जेवण ठेवायचं. त्याचबरोबर कुणाशी पण आपण निंदा नालस्ती करायची नाही. त्याचबरोबर मांसाहार तर बंद हे पण सांगितलं. आता जर अशा वेळेस जर अचानक सुतक पडलं, जर विटाळ पडला तर अशा वेळेस ही सेवा निश्चितच आपल्याला थांबवावी लागेल. आणि नेक्स्ट तुम्हाला जी काही एकादशी येईल दुसरी, तर तेव्हापासून ही पुन्हा अशी सेवा तुम्ही संकल्पित चालू करू शकता. पण जर तुम्ही संकल्प केलाय आणि 1-2 दिवस झाले सेवा चालू केली आणि मग जर तुम्हाला अशा काही अडचणी आल्या किंवा सुतक पडलं काही, तर बघा अर्थातच ती सेवा तुम्हाला इतक्या दिवस गॅप ठेवून नंतर ती कंटिन्यू करता नाही येणार. तर तुम्ही निश्चितच दुसऱ्या एकादशीपासून ही सेवा चालू करायला सुरुवात करा. आता बघा, पूजा करायला पहिल्यांदी तुम्ही दोघांनी छानपैकी, बाळकृष्णांची मूर्ती आहे ती प्रत्येकाच्याच घरामध्ये असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, सगळ्यात आधी सुरुवातीला तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर गाईच्या दुधाने तुम्ही अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ते दूध तापवलेलं नसावं. तुम्हाला कच्च्या दुधाने बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. आता अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मूर्ती ही देव जे काही आपण ताट घेणार आहोत, आता देवांच्या ताटामध्ये ती मूर्ती ठेवा. आता ते ताट निवडताना तुम्हाला मोठं ताट घ्यायचं आहे, कारण बघा त्यामध्ये भरपूर पाणी बसेल असं तुम्हाला ताट निवडायचं आहे. आता खाली बाळकृष्णांची मूर्ती ठेवा, त्या ताटामध्ये वर गळती ठेवा आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी हे टाकायचं आहे. आणि बघा, पहिल्याच दिवशी आपल्याला ही सेवा चालू करताना सगळ्यात पहिले आपल्याला स्वामी स्तवन हे आपल्याला पाठ करायचं आहे. आता स्वामी स्तवन हे तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये नक्कीच मिळून जाईल. आणि त्यानंतर 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम हे तुम्हाला 16 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. तर बघा, 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं. अजिबात एकदा म्हणू नका.
5 वेळा म्हणू नका आणि म्हणजेच तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तम हे तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं आहे. आता तुमची इच्छा, आता संस्कृतमध्ये म्हणा किंवा तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा, कसं पण म्हणा, फक्त तुम्हाला 16 वेळा तुम्हाला हे पुरुष सुक्तम हे म्हणायचं आहे. त्यानंतर एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे. तर तो याप्रमाणे: देव गोविंद वासुदेव जगत देहित कृष्ण कृष्ण शरणागत असा तो मंत्र आहे. तो तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे. आता 16 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं. एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे. आता बघा, जर तुमच्याकडे हे सर्व मंत्र म्हणत असताना बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला गळती ही चालू ठेवायची आहे. आता जर तुमच्याकडे गळती नसेल तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही तांब्यामध्ये पाणी घ्या, म्हणजे तांब्यामध्ये पूर्ण भरून, आणि चमच्याने किंवा बघा ती अभिषेक पात्राची जी काही पळी असते तर त्याने तुम्हाला काय करायचंय, बायकोने ते मंत्र म्हणायचेत, वाचायचेत, आणि नवऱ्याने ते पळीने पाणी त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत राहायचे. बघा, जसं आपण आरती करताना जसं नवऱ्याच्या हाताला हात लावतो त्याप्रमाणे तुम्हाला इथे अभिषेक करताना सुद्धा जरी तुम्ही मंत्रपठण करत असाल तरी सुद्धा एक हात तुम्हाला नवऱ्याच्या हाताला तुम्हाला लावायचा आहे. म्हणजेच दोघांना अभिषेक करतोय असं त्याचा अर्थ होत असतो. आता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची. आता बघा, तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला संतान गोपाल मंत्र आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही, पण तुम्हाला रामरक्षासुद्धा म्हणायची आहे. आता रामरक्षा जर तुम्ही 11 वेळा म्हटली तर नक्कीच याचा फायदा आहे. रामरक्षा तुमच्या शरीरातील ऑर्गन, जी काही अडचण आहे तर ते तुमचं शरीर सुदृढ ठेवण्याचं काम करत असतं. आणि आपण प्रभू श्रीरामांना हीच विनंती करत असतो की जे काही माझे अवयव आहे, जे काही शरीरातले, ते सुदृढ ठेव. तर बघा, तुम्ही शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा रामरक्षा म्हणा, आणि 11 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं, नाही तर बघा एकदा म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला 41 दिवस ही कंटिन्यूमध्ये ही सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे. आता जेव्हा संपूर्ण सेवा झाली त्यानंतर जेव्हा हे सर्व अभिषेक पात्रातलं जे काही पाणी आहे तर ते आपल्याला तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. पण बघा, त्याआधी जर संध्याकाळी तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला प्रदोषकाळी करायची आहे तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्ही सकाळची जर वेळ निवडली तर अतिशय उत्तम राहील. आता बघा, यानंतर आता सर्व पूजा झाली. आता तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर बघा, देवांना तुम्हाला नैवेद्यासाठी तुम्ही साखर, दूध किंवा फळं अर्पण केली तरी सुद्धा चालेल. शक्य असल्यास बघा, जर गुरुवारी आपण आता 41 दिवसामध्ये गुरुवारी येईल तर गुरुवारी खीर जरूर अर्पण करा. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही गुरुवारी खीर ही अर्पण करायची आहे. आता त्यानंतर गुरुवारी तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, स्वामी समर्थांना सुद्धा पिवळे फूल तुम्ही या दिवशी अर्पण करा. 7 वेळा ही प्रार्थना म्हणा: स्वामी समर्थ कृपा करा, संतान योग जागृत करा, अशी सुद्धा महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं की आपण ही सर्व सेवा झाल्यानंतर त्या सेवेचं जे काही तीर्थ आहे, जे आपण गळती ठेवली होती, ते दोघा नवरा बायकोने पहिल्या दिवसापासून ते 41 दिवसापर्यंत प्यायचं आहे. आता जर कुणाचे मिस्टर पित नाहीत असं नाही, तर ही बघा, ही जी सेवा आहे तर ती आपण संतान प्राप्तीसाठी करतोय, आणि अर्थातच यामध्ये दोघांचीही संमती पाहिजे, दोघांचाही विश्वास, श्रद्धा पाहिजे, तर ही सेवा तुम्ही करू शकता. आणि दोघांनी सुद्धा तुम्हाला हे तीर्थ हे घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, तर बघा, शेवटच्या दिवशी तुम्ही लहान पूजा करायची. त्यानंतर गरजूंना अन्नदान किंवा गोड पदार्थ तुम्ही या दिवशी दान करू शकता. स्वामी समर्थांचे तुम्ही मनापासून आपल्याला आभार मानायचे आहेत. बघा, सेवा पूर्ण झाली ना तर आपल्याला स्वामी समर्थांचे आभारसुद्धा मानायचे आहेत. कारण बघा, आदल्या दिवशी आपण महाराजांकडे साकडं घातलं होतं की निर्विघ्नपणे ही माझी पूजा पूर्ण होऊ देत, संतान प्राप्तीचे योग जुळून येऊ देत. तर यासाठी आपण महाराजांना साकडं घातलं होतं. तर आपली पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महाराजांचे सुद्धा मनापासून आभार मानायचे आहेत. बघा, या सेवेचा अनेक भक्तांना 41 दिवसात किंवा त्यानंतर काही महिन्यातच
त्यांना गुड न्यूज मिळालेली आहेत असे अनेकांचे अनुभव आहेत. तेव्हा श्रद्धेने ही पूजा तुम्ही नक्की करा, म्हणजे ही सेवा चालू करा. आता बघा, ही सेवा चालू करत असताना पहिल्याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे, त्यानंतर नाही केला तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करत असताना जर तुमचे काही वैद्यकीय उपचार चालू असतील तर ते तुम्ही कृपया थांबवू नका. उपचारसुद्धा चालू ठेवा. बघा, आपल्याला दवासोबत दुवासुद्धा पाहिजे, म्हणून आपण ही सेवा करतोय. तर हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे तुम्ही जर वैद्यकीय काही उपचार चालू आहेत तर गोळ्या औषधं खाणं बंद करू नका. तर त्याचबरोबर तुम्ही ही सेवा आणि उपचारांची पूरक शक्ती म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. श्रद्धा, संयम आणि स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास हेच या सेवेचं खरं बळ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये संतान सुख आणि आनंद देवोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.